कांदा लागवडीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि मजुराची जी टंचाई आहे ते दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे उत्पादन खर्च पण वाढतो। सध्या शेतकऱ्यामध्ये जे कांदा उत्पादक आहेत त्यांच्यामध्ये एक मशीनची फार चर्चा आहे, कारण या मशीनमुळे कमी कालावधीमध्ये जास्त क्षेत्रावर कांदा लागवड तर होतेच, परंतु यामुळे प्रति एकरी रोपांची संख्या जास्त बसत असल्यामुळे कांद्याचं उत्पादन पण वाढतं आणि चांगल्या ग्रेडचा जो कांदा आहे, चांगल्या प्रतवारीचा जो कांदा आहे तो शेतकऱ्यांना मिळत गेल्यामुळं शेतकऱ्यांना त्यापासून पैसा पण जास्त मिळतो। तर ही जी कांदा रोपं लागवडीची जी मशीन आहे, जी मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादकांमध्ये चर्चा आहे, त्याच ओनियन प्लांटरची म्हणजे कांद्याची रोपं लावणाऱ्या मशीनची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोटे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक। डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करत आहे। कांदा लागवडीचा सध्या सीझन नाही, काही जे जुने व्हिडिओ आहेत या शेतकऱ्याचे ते दाखवून मी तुम्हाला ही कांदा लागवड करणारी किंवा कांद्याची रोपं जमिनीमध्ये लागवड करणारी ही ओनियन प्लांटर मशीन कशी चालते आणि त्याचे फायदे शेतकऱ्यांना कसे होतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कांदा लागवडीची जी मशीन आहे त्याला ओनियन प्लांटर म्हणतात, ती घेतलेली आहे। तर तुम्हाला ही मशीन जी आहे ती का घ्यावी वाटली? सध्याची परिस्थिती अशी आहे, लेबरची सर्वत्र टंचाई आणि टंचाई असून पण लेबर पैसे देऊन पण त्या पद्धतीत काम करत नाही। लेबरची रोप लागवडीची संख्या खूप घटलेली आहे आणि लागवड पद्धत चुकीची लेबर करत आहे, कारण रोपाची जी खोली जायला पाहिजे ती लेबर खोली देत नाही। त्यामुळे उत्पन्नात घट, बाकी सर्व खर्च एकराच्या पटीत चालतात। त्यामुळे ती काळाची गरज झाली। माझे शक्यतो प्रयत्न असतात नवीन काहीतरी गरजेचं काय आहे ते शोधून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे। या मशीनमुळे कांदा लागवड केल्यानंतर कांद्याचं उत्पादन वाढतं, त्याची चांगल्या आकाराचा कांदा पण तयार होतो आणि शेतकऱ्याचे पैसे पण वाढतात, पैसे मिळण्याचं प्रमाण पण वाढतं। हे खरं आहे का? कसं वाढतं ते खरंय खरंय खरं 100% खरं। सगळ्यात पहिली गोष्ट कांद्याची संख्या वाढते लागवडीची। दुसरी गोष्ट संख्या वाढते म्हणजे पारंपरिक मध्ये किती बसतात रोपं तुमची एकरी आणि ह्या मशीनी किती बसतात? पारंपरिक मध्ये फार तर फार 1,20,000च्या आतच रोपं बसतात आणि ह्या मशीननी किमान 1,65,000च्या आसपास रोपं जातात माझ्या गणितानुसार। पण कंपनी ते 2 लाखाच्या पुढे जातात म्हणून सांगते। नाही, विश्वास माझा तरी अजून नाही बसला। ह्या वर्षी प्रॅक्टिकल स्वतः उभा राहून फील्डवर चेक करणार। मागच्या वर्षी थोडेसे परस्पर कामं चालले माझे, येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी लेबरसह करून मी पूर्णपणे 100% खात्रीशी सांगू शकतो। म्हणजे पारंपरिक पेक्षा जास्त रोपं बसतात इथं? हो, चांगलं फरक पडतो। 40,000 पण रोपं वाढतात। बरं, आता तुमची पारंपरिक लागवड मजुरांनी लागवड केली आणि ह्याने लागवड केली, फरक काय आहे त्याचा कांद्याच्या आकारामध्ये वगैरे? पारंपरिक लागवडीमध्ये पहिली गोष्ट कांदा खोल न गेल्यामुळे कांदा वरचेवर राहायचा आणि त्याच्यामुळं मर आणि उन्हानं चट्टा धरण्याचं प्रमाण खूप जास्त होतं। त्याच्यात काय होतं, याच्यात लेवल ऍडजस्टेबल असल्यामुळे जसे गरजेनुसार किंवा जमिनीच्या पोतानुसार आपण त्याची डीप देऊ शकतो। म्हणजे किती खोलीवर तुम्हाला कांदा लावायचा आहे? ती ऍडजस्टमेंट आहे, ते आपल्या हातात आहे। साधारणतः किती खोलीवर लावतात तुमच्याकडे? खोलीवर इंचात सांगण्यापेक्षा जी कांद्याची लाल गुंडी असते रोपाची ती फक्त मातीत झाकली पाहिजे, ते योग्य गणित। 2 ओळीमधलं आणि 2 रोपामधलं अंतर ह्याच्यामध्ये मेंटेन होतं, कसं होतं मेंटेन होतं? याच्यातलं असं आहे, 2 ज्या गाय चालतात त्या गॅप मधलं मशीनचं अंतर आहे 5 इंच आणि पुढची स्टेप ज्या वेळेस मशीनच्या स्पीड नुसार होतं तर 4.5 इंचाच्या आसपास। मग ते ऑपरेटरवर अवलंबून आहे। ऑपरेटर तुमच्या ट्रॅक्टरची टायरची कंडिशन, तर टायरची कंडिशन नवीन असेल तर अंतर वाढणार, तर टायर जर चोपडे असतील थोडेफार तर ते अंतर कमी होणार। हा पण बारीक हिशोब करणं गरजेचं आहे याच्यात। याच्यामध्ये जी लागवड होते चौरस म्हणजे ह्याच्यामध्ये होते? नाही, चौरस नाही होत, झिगझॅग होती। कशी होती सांगा ना, अंतर काय होते? अंतर 5 इंच, दोन ओळीतलं अंतर 5 इंच कम्प्लीट कंटिन्यू असतं, पण जे परत नंतर 2 रोपातलं अंतर पडतं ते कमी जास्त होऊ शकतं। तरी साधारण किती? ते 4.5 इंचाच्या आतच होतं, पुढे नाही होत। पुढे होत नाही। मशीनची जी ऑपरेशन आहे ते सांगा। आणि ह्याला सुरुवातीला ट्रॅक्टर पण एक विशिष्ट प्रकारचा, ट्रॅक्टर विशिष्ट प्रकारचं कोणतं पाहिजे ते सांगा। ट्रॅक्टरची एचपी जास्त पाहिजे आणि ट्रॅक्टरला क्रिपर गिअर म्हणून एक गिअर येतो, विशिष्ट गिअर। त्या गिअरचं स्पीड, त्या गिअरवर ट्रॅक्टरचं चालण्याचं स्पीड फार तर फार 13 फूट पाहिजे एका मिनिटात, तो गिअर याला आवश्यक आहे। आणि ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता खूप महत्वाची आहे आणि याचं वजन खूप आहे। ह्या मशीनचं वजन जवळपास 850 क्विंटलच्या वर जातं बिगर माणसाचं। वळत्या वेळेस माणसं उतरूनच घेणं याला, हायड्रोलिक उचलतच नाही, उचललं तरी पुढचे चाक पूर्ण उचललं असते, कारण पुढे आम्ही 180 किलो वजन दिलेलं आहे, तरी पण ते मशीन उचलून घेतं ट्रॅक्टरला। ह्याच्यामध्ये 2-3 मॉडेल आहेत, कोणते मॉडेल बरेच? हे 6 सीटर आहे, याच्यात 5 सीटर येतं, 4 सीटर येतं, 3 प्रकार येतात। आपण 6 सीटर निवडलं। 6 सीटर का की व्यावसायिक दृष्ट्या आपला वेळ पण वाचला पाहिजे आणि आमच्या परिसरात जमीन हवार असल्यामुळे, प्लेन असल्यामुळे जास्त पट्टी जरी रुंद पडली तरी काही अडचण येत नाही।
दोन पद्धतीने लागवड होती, एक तुमची वाफा पद्धतीने होते, हो. एक बेड पद्धतीने बेड होते. पद्धतीने. तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने केली जाते? आमच्याकडं पट्टी पद्धत, वाफा पद्धत वापरली जाते. कशी ते सांगा ना. हे सारणी यंत्र आहे. याची रुंदी 6 फूट आणि वर 3-4 इंच आहे. 6 फूट 3-4 इंच मध्ये 12 गाई बसत्या, 12 लाईन ओळी बसतात. हम्म. आणि खालनं जिथं ओळ लावल्या जाणार आहे कांदा, तिथे खालनं पट्ट्या आहेत. ह्या पट्ट्या आहेत 2-2 इंचाचे दिलेल्या आहेत. कंपनी सिस्टम एकदम बेस्ट आहे. ही पट्टी काय करते, जिथं कांदा लागणार आहे तिथं खाली उकारल्या जातं, थोडक्यात गही. हं. आणि गाईच्या नंतर पाठीमाग परत एक बेड मेकर आहे. हं. ही तिथून एक्स्ट्रा झालेली माती वर जाते आणि तो परत नरम बेड करतो, तो पण 2 इंचाचा, म्हणजे 2 आणि 2 3-3.5 इंचाचा किमान मऊ थर असतो. हं. ज्यावेळेस कांदा खाली टोचल्या जातो त्यावेळेस त्या मुळीला वाढ घेण्यासाठी सोपी जागा होते, निबर तुडलेली जागा उरत नाही. हं. त्यामुळे कांद्याची वाढ चांगली होते आणि मरीचं प्रमाण अजून नगण्य होतं. बर. जवळजवळ 99.99% कांदा मरतच नाही. 0.1% कांदा मरला तर मरतो. बर. आणि ही पूर्ण सिस्टम हा पिटिओ शाफ्ट आहे. हं. आता हे मशीन ठेवलेलं सोडलेलं कांद्यामुळे अडचणीमुळे जोडताना ट्रायल दिली असती. बर. हे पिटिओ फिरला की पाठीमागची पूर्ण यंत्रणा फिरते. ही पूर्ण यंत्रणा फिरते पाठीमागे. बर. बर. याच्यावरती ते काम करतं. तर याच्यावर हे 6 सीटर मशीन आहे. यावर 6 माणसं अशा पद्धतीने बसतात. बसण्यासाठी भरपूर मोकळी टाकली जागा आहे आणि माणूस थकता अशातला भाग नाही, काही कंटाळा. आता माझी हाईट एक्स्ट्रा असून सुद्धा मला काही त्रास नाही त्यात काम करताय. सर्वसामान्य माणूस आरामशीर 8-9 घंटे काम करू शकतो. ठेवायला रोप ठेवायला 3 ट्रे दिला आहे, सुटसुटी ट्रे आहे. इथं रोप ठेवलं जातं आणि एक्स्ट्रा रोप इथं ठेवलं जातं वरच्या कॅरेटमध्ये, जसं लागेल तसं खाली घेऊन. आणि याचा हा पूर्ण एक राऊंड 22 ग्लासचा राऊंड जवळपास 25 सेकंदात एक राऊंड येतो. बर. त्यामुळे वेळ पण एका सेकंदात आरामशीर एका रोपाला आरामशीर भेटतं. बर. एवढी विशेष काही गोष्ट सोडण्याची काही नाही. छोटी छोटी मुलं पण काम करतात घरगुती, हं. वयस्कर माणसं पण काम करतात. ह्या मशीनची कंपनी कॅपॅसिटी सांगितली 10 तास, एक एकर 10 तास होऊ शकतं, परंतु त्या स्किलचं लेबर पाहिजे आणि दररोजचं त्यांना ते काम हातात पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट, याची तयारी मशीन लागवड जर करायचं म्हटलं तर तुमची तयारी रोप टाकण्याच्या वेळेसपासून पाहिजे. रोप टाकत्या वेळेस 3 गुंठ्यात, किमान 3 गुंठ्यात 1 किलो जर रोप टाकलं तरच ते रोप पातळ येईल. आणि पातळ रोप काय होतं, 45 ते 50 दिवसात लावायला येतं. त्यामुळं पातीचं मरण्याचं प्रमाण वय झाले 55 दिवसाच्या पुढे एक खालची पात वाळायला लागते. ती पात जर वाळली तर ह्या ग्लासमध्ये अटकते. त्यामुळं 45 ते 50 दिवसाचंच रोप आवश्यक आहे त्याला लावायला. त्याच्यासाठी थोडं जाड गुंडीचं रोप पाहिजे. त्यासाठी पातळ रोप जर घेतलं तर लवकर पण येतं आणि जाड पण येतं. कापताना पण ह्या ग्लासच्या मापचा 4.5 इंचाचं रोप कापावं लागतं आणि निवडून सुटसुटीत करून कॅरेटमध्ये भरावं लागतं, तरच ते काम वेळेत होतं. किंवा त्यात गुंता होणं, मग मशीनचा वेळ जाणं, त्यामुळं मशीन काम त्या वेळेत करू शकत नाही. नवीन लोकांनी मशीन घेतलं तर त्यांना काय अडचणी जाणवू शकतात, जे तुम्हाला गेल्या वर्षी जाणवल्या? अडचणी काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याला ओली जमीन चालत नाही. जमीन पूर्णपणे सुकलेली पाहिजे. रोप हा वापसा म्हणजे धूळ उडली तरी चालेल, इतकं कोरडं, जितकं कोरडं असेल तितकं सफिशियल राहणे. ओल्या रानात हे चालत नाही. आणि रोप थोडं पातळ पाहिजे. आणि शेतात ऊसाच्या वावरात जर लावलं तर खुडकी नको, दगडगोटे नको, आणि नांगट केलेलीच आवश्यक आहे. निब्बर जागेवरती ते रोप खाली आडवं पडतं आणि साऱ्या पडलं तर माती शिल्लक राहत नाही. म्हणजे मशागत चांगली पाहिजे. मशागत चांगली पाहिजे. बर. लेबर याला स्किलचं पाहिजे की रोप उपटण्यापासून तयारी. रोप उपटते लेबर काय करतं, जुडगे धरून रोप उपटतं. त्याच्यात एक गुंता असतो, तो गुंता काढला इथं बसून ह्या खुर्चीवरच्या माणसाला वेळ जातो. त्यासाठी त्यांनी तिथंच तयारी केली पाहिजे. रोप उपटते एक सिंगल रोप करून झटकून आणि मग कॅरेटमध्ये कापून ठेवलं पाहिजे, व्यवस्थित जोडणी केलेली. ती तयारी जर व्यवस्थित केली, स्किल लेबर असेल तर वेळ जाणार नाही. वेळ जर नाही गेला तर मग हे तुमच्या कामातलं बेनिफिट वाढणार हमखास. गेल्या वर्षी किती एकर तुम्ही लागवड केली? गेल्या वर्षी आम्ही 27 एकर लागवड केली. त्यापैकी मग प्रत्येक ठिकाणी अडचण अशीच यायची, नवीन लेबर आला वेळ जाणं, परेशानी होणं. काही लेबर अपरारोप कापतं, अपरारोप कापली खोल जातं. आणि योग्य असेल तर मग काय अडचण नाही येत. लांब असलं तरी पण मशीनमध्ये अटकतं. रेट मागच्या वर्षी आम्ही घेतलं 9,000 रुपये एकर घेतलं शेतकऱ्याकडनं. लेबर शेतकऱ्याकडे होतं. जवळपास आम्हाला 3 दिवसात 2 एकरांना लागायचं. लेबर रोजच असल्यामुळे, कारण रोजच लेबर 10ला येणार, 5ला सुट्टी घेणार, मध्ये 1 तास ब्रेक घेणार. जर यांना उक्त देऊन टाकलं एकराप्रमाणे ते लेबर थोडं स्पीड पण वाढल आणि कामाची क्वालिटीसाठी विचार पण कराल की कशा पद्धतीने काम गरजेचं आहे. दररोज त्यांच्याच हातात काम असल्यामुळे ती अडचण येणार नाही. म्हणजे 10 तासात 1 एकरान होणं अपेक्षित आहे. मजुरांनी रोपं लावण्याचे तोटे तर आपण पाहिलेले आहेत, परंतु साधारणतः तुमच्या भागामध्ये मजुरांनी प्रति एकर जर कांदा लागवड करायची म्हणलं तर किती पैसे घेतात मजूर, आणि ह्याने घ्यायचे म्हणलं तर किती होतात? म्हणजे कोणतं पैशामध्ये काय फरक पडतो? पैशामध्ये दोन्ही जवळजवळ एकच जातं. हां. पैशामध्ये दोन्ही जवळजवळ एकच जातं. पण
आपलं ॲव्हरेज वाढतं आणि आपला निघालेला जो कांदा आहे त्याची पत्ती जाड दिसते. तुम्हाला दाखवतो बघा, समोर कांदे आहेत. आजपर्यंत मी शेती करतो, कांदा करतो माझ्या शेतात, तर माझं ॲव्हरेज कधी 120 पुढे कधी गेले. हे बघा पत्तीची जाडी बघा, हां पत्त्याची हे बघा, चुरगळून भुगा पण होत नाही. या कांद्याची टणकपणा पण हाताला जाणवतोय. हां हा कांदा इतका निबर असतो की ती निब्बर कांदा असतो. निब्बर कांदा असतो, गोल असतो, आकार योग्य असतो, मग ही कांदा चाळीमध्ये सडत नसेल लवकर? आणि लवकर सडणार नाही. हां आजपर्यंत माझा अनुभव होता, जूनमध्ये माझ्या कांद्यास कधी पण वास सुटायचा. आज काहीच नाही, नाही. काहीच नाही आज. शेतकरी बंधूंनो, यांनी बोलता बोलता मला सांगितलं की हे जो पापुद्रा आहे तो फार जाड आहे. आता सुरुवातीला त्याचा भुगा होतो, पण ह्याचा भुगा होत नाही. आणि ही जाड पत्ती असल्यामुळं त्याचा कांदा जास्त दिवस टिकतो. आणि दुसरी गोष्ट याचं एक वैज्ञानिक कारण मला असं वाटतं की विशिष्ट अंतरावर एकच रोप लावलं गेल्यामुळं त्या रोपाला, त्या कांद्याच्या पिकाला चांगल्या प्रकारचं अन्नद्रव्य मिळत असल्यामुळं, सर्व प्रकारचं अन्नद्रव्य ज्यावेळेस त्या पिकाला मिळतात त्यावेळेस त्याची प्रत पण सुधारते आणि त्याची टिकाव क्षमता पण सुधारते. असं याच्यामध्ये क्वचित झालं असावं. आणि ह्याला हा कांदा कापताना सुद्धा तुम्हाला वेगळे पण जाणवतं असं मला वाटतं. काय आहे? हो, कापता जड जाणवायचा कांदा हा हाताला, जड जाणवतो. जड जाणवतो कांदा. बरं. फक्त याची काळजी एवढी घे नाही की काढते वेळेस सर्वसामान्य शेतकरी काय करतो, जवळपास 40% पात खाली पडू देतो, हां मग काढण्याचा विचार करतो. याचं तसं नाही गणित. याचं गणित काय होतं, हा कांदा आहे, हा कांदा लागते वेळेस इतक्या खोल गेलेला आहे हां रोप लावताना, आणि बाकी नंतर कांदा मातीत घुसलाय. हां ह्या लेवल पण माती असते त्याला, हां. इतका कांदा खाली असतो. हां. जर तुमची पात वाळली हां तर ही जर पात खुडली तर हा कांदा मध्ये फिरतो पण वर येत नाही. तेवढी काळजी घेणं गरजेचं. तर पारंपरिक पद्धतीपेक्षा आपले किमान 6 ते 7 दिवस कांदा लवकर काढावा लागतो. बरं. शास्त्रानुसार ते योग्य आहे, पण शेतकऱ्याची भावना अशी आहे की लेट पात पडल्यानंतरच कांदा काढणं योग्य. हा माझा अनुभव. बरं. पारंपरिक लागवडीमध्ये 2-3 ग्रेडचा माल निघतो. तो कोणता निघतो, किती टक्के निघतो आणि तुमचा किती निघतो? माझ्या शेतीत ह्याच जमिनीत मी आजपर्यंत माल काढायचो तर मला फार तर फार 40% माझा माल माझा ह्या साईजचा व्हायचा, इतर 30% माल गोलटीच निघायचा. तर आजची परिस्थिती तुमच्या समोर ही एक चाळी आहे, काय भरल भरून भरून फार तर फार 10 क्विंटल बसेल. हा 170 क्विंटल पैकी एवढाच कांदा बारीक निघला. आणि बाकीचा? बाकीच कांदा तुमच्या समोर चाळ चाळ बघून घेऊ. म्हणजे तुमच्याकडे कोणत्या ग्रेडचा कांदा म्हणतात ह्याला? एक नंबरच म्हणतात. आजचा कांदा माझा सडलेला उगा क्वचित एखादा अर्धा आहे. हे बघा, सडला तरी फक्त खालून सडला, तो वरती काहीच नाही. हां हा सडला फक्त खालून सडला. इतरांची इथून पाणी निघतं, हां त्यामुळे सडीचं प्रमाण जास्त आहे हां. आणि माझं प्रमाण एकदम नगण्य. हा आकार असतो. आजपर्यंत माझ्या कांद्याचं 1 नंबर मार्केटला कधीच विकलं नाही, पण ह्या वर्षी कांदा 1 नंबर विकतोय. हा कांदा पूर्ण जवळ 80% ह्या गुडघे 1 नंबर मध्ये येतो, आणि एक फार तर फार 20% कांदा असा आहे 2 नंबर मध्ये. आपला ॲव्हरेज याच्यामुळेच वाढतं, आणि कांदा टिकल्यामुळे बाजारात येईपर्यंत आपण थांबू शकतो. भावामध्ये फरक होतो. भावामध्ये 1 नंबरच माल विकणार, हा 2 नंबर माल विकला नाही, त्याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढणार. पैशामध्ये एकरी 50,000 रुपये उत्पन्न वाढून जातं आपल्या शेतकऱ्याचं. याला 1900 विकला, 1700 ते 1900 भाव विकला हा 1 नंबर, आणि हा विकला होता 1400. जवळपास 400-500चा भावाचा फरक होऊन जातो. त्याच्यामुळे उत्पन्न आपलं वाढतं.